ओम साईराम मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण हुक लूप पट्टी कशी लावायची ते पाहणार आहोत। हे पहा, आपल्याला आता हुक पट्टीसाठी आपण 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि लूप पट्टीसाठी 3 इंचाची घेतलेली आहे। तिला आपण अस्तर पण जॉईंट केलेला आहे। तर हे पहा, आता आपल्याला अर्धा इंच अंतर हे खालच्या साईडने सोडायचं आहे। पट्टीच्या अर्धा इंच अंतर सोडून ती आपल्याला आता ही अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। अर्धा इंच सोडून द्यायचं आणि आपल्याला शिलाई मार्जिंगमध्ये पण अर्धा इंच घ्यायचं आहे। ही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मार्जिंग अर्धा इंच दोन्ही साईडने अंतर घ्यायचं आहे, वरच्या पट्टीचंही आणि खालच्या पट्टीचंही। अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली। एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे। हे पहा, आता आपण याला असं फोल्ड करून घेतलेला आहे पूर्ण, आणि या साईडने अर्ध्यावर येईल या हिशोबाने कपडा फोल्ड करायचा आहे आणि पूर्ण असा पलटी करून घ्यायचा आहे आतल्या साईडने। अशा पद्धतीने असे 3 फोल्ड करायचे आहेत। हे पहा, अशी व्यवस्थित बॅक साईडने पाहून घ्या एक वेळा। अर्धा इंच वरती अंतर ठेवून असं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं। आता आपल्याला ही उलट बाजू आहे आता सुलट बाजूने घ्यायचं आहे, कारण 2-3 आपले 3 जे पदर आहेत, वरचा खालचा आणि मध्ये जो आतमधला ब्लाऊजचा कपडा आहे, तो तिन्ही आपल्याला व्यवस्थित असे तिन्ही कपड्यांवरती अशी शिलाई यायला पाहिजे। त्यामुळे सुलट साईडलाच घ्यायची, उलट्या साईडने घ्यायची नाही। अशी दाब शिलाई बसायला पाहिजे। खालचा कपडा वरचा व्यवस्थित चेक करून घ्यायचा, शिलाईमध्ये येतो की नाही, आणि असं टर्न करून पहा एक वेळा अशी या साईडने आणि ह्या कॉर्नरला दोन्ही साईडने अशी शिलाई करून घ्यायची। अर्धा इंच वरती ठेवलेला आहे तिथूनच असं फिरवून घ्यायचं आणि परत मध्ये 2 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि डबल अशी शिलाई करून घ्यायची आहे। परत एक वेळा फिरवून घ्या, हलक्या हाताने परत एक वेळा असं फिरवून घ्यायचं आणि या साईडनेही 2 पॉईंट एवढं अंतर राहील अशा हिशोबाने शिलाई मारून घ्यायची। अशी 4 शिलाई दिल्या की असा कडकमध्ये असा व्यवस्थित असा ही पहा अशी आपली लूपची पट्टी तयार होते। अशी लूज पडत नाही, एकदम टाईट राहते, त्याने ब्लाऊज घातल्यावरती फिनिशिंग छान वाटते। आणि आता ही पहा, आपण आता हुकची पट्टी अटॅच करून घेणार आहोत। हिलाही अर्धा इंच दोन्ही साईडचं अंतर ठेवायचं आहे दोन्ही कपड्यांचं, आणि जिथे पहा आपली जिथे एक पट्टी आपण जॉईंट केली त्याच्या अर्धा किंवा पाऊण इंच अंतराच्या वरती असं थोडंसं मध्ये असं कपडा दाबून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे पहा दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत। आता याला असं आपण दाब शिलाईवरती एक मारून घेणार आहोत। ज्या साईडने पट्टी जॉईंट केलेली आहे त्या पट्टीवरती दाब शिलाई यायला पाहिजे। ब्लाऊजचा जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती यायला नको। नवीन शिकणाऱ्यांसाठी एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे, सगळे अशी स्टिच करतात, त्यात काही वेगळं नाही। हे पहा, आता हा कपडा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आणि हाही फोल्ड करायचा, यालाही आपल्याला 3 फोल्डमध्ये असं करून घ्यायचं आहे। अशी पलटी मारून घ्यायची व्यवस्थित वरतीपर्यंत सरळ अशी, कॉटनचं असतो त्यामुळे पटकन फोल्ड होतो। इथे पहा 2-3 वेळा असं मागे पुढे मशीन करून असं फिक्स करून घ्यायचं आणि वरच्या साईडलाही पहा अशाच पद्धतीने व्यवस्थित कपडा असा फोल्ड करून पाऊण इंच किंवा अर्धा इंचाच्या वरतीच पाऊण इंच अंतर पट्टीची रुंदी राहिली पाहिजे अशा हिशोबाने घ्यायची। थोडी एक्स्ट्राच राहिली तरी चालते। आता त्याचा जो धागा जो बाकी आहे तो आपण एक्स्ट्राचा कट करायचा। हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तोही कट करायचा। आपण ज्यावेळेस पायपिंग करू त्यावेळेस गळ्याला अशी व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत। थोडी कटोरीची बाजू मागे पुढे झाली तरी नंतर आपण जेव्हा नेकची फिनिशिंग देतो तेव्हा ती करून घेणार आहोत। हे पहा, आता एकावरती एक आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे। कशी बसली पहा हुक लूप पट्टी। योक पट्टी कशी आहे, एकदम तंतोतंत आलेली आहे। ह्याचं फायनल लुकही तुम्हाला मी पुढे दाखवत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। आपला नवीन चॅनल आहे मैत्रिणींनो, खूप मेहनत लागते, एक व्हिडिओ एडिट करायला 2-2 3-3 तास जातात। शूट करा, एडिट करा। प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। मनापासून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय बाय।